हरे हरे कृष्णा. कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 9. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सर्जुन. भाषांतर. जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. तर प्रेक्षक हो, आत्तापर्यंत आपण पाहिलं की भगवंत जेव्हा या भौतिक जगतात अवतरित होतात तेव्हा ते कसे अवतरित होतात आणि काय काय करतात. त्यांचा जन्म आणि कर्म जाणल्यानंतर त्याचा आपल्याला कोणता शाश्वत फायदा होतो हे आपण या श्लोकामध्ये पाहणार आहोत. भगवंतांनी त्यांच्या दिव्य जन्माबद्दल 6व्या श्लोकामध्ये सांगितलेलंच आहे आणि ते येथेही सांगत आहेत की त्यांचा जन्म आणि कर्म सामान्य नाहीत, ते रहस्यमय आहेत, दिव्य आहेत. उदाहरणार्थ, भगवंत आपल्या मूळ दिव्य देहाने म्हणजे सच्चिदानंद विग्रह रूपाने दिव्य अवतार धारण करीत असतात. कोणीही मनुष्य त्यांच्याप्रमाणे जन्म घेत नाही. जसे की ते कंसाच्या कारागृहामध्ये प्रकट झाले, परंतु साधारण बालकाच्या रूपात नाही तर चतुर्भुज रूपामध्ये. अशा प्रकारे दिव्य पद्धतीने जन्म घेणारे भगवान श्रीकृष्ण असुरांच्या वधाचे कार्य करतात, पण स्वतः कधीही मारले जात नाहीत. भगवंत त्यांच्या आविर्भावाच्या प्रारंभापासूनच प्रत्यक्ष स्वयं भगवान असतात. ते आपल्या मातेच्या समोर चतुर्भुज विष्णू रूपात प्रकट होतात. नंतर मातेच्या विनंतीवरून ते सामान्य बालकाप्रमाणे लहान होतात आणि लगेच मातेला सोडून गोकुळातील दुसऱ्या एका भक्ताकडे जातात. येथे नंद महाराज आणि यशोदा माता यांच्याद्वारे त्यांचा पुत्र म्हणून स्वीकार करण्यात येतो. परंतु प्रेक्षक हो, आपला जन्म त्यांच्याप्रमाणे नसतो, तर आपण आपल्या कर्मानुसार जन्म घेतो आणि प्रत्येक जन्मात पुन्हा कर्म करीत राहतो. भगवंत जन्म घेत नाहीत, तर ते प्रकट होतात, त्यांच्या धामातून उतरून या जगात येतात, म्हणून त्यांचा जन्म दिव्य आहे. आपल्याप्रमाणे त्यांना जबरदस्तीने कोणत्याही एखाद्या योनीमध्ये टाकण्यात आलेलं आहे असं नाही. आपल्याला आपल्या कर्मानुसार कधी पशुच्या, कधी पक्षाच्या, कधी मनुष्याच्या योनीमध्ये टाकलं जातं. भगवंतांचं मात्र तसं नसतं. भगवंत त्यांना इच्छा होईल तेव्हा त्यांच्या हिशोबानं या भौतिक जगात प्रकट होत असतात. भगवंत 3 गुणांच्या म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणाच्या परे आहेत. आपण जेव्हा हे जाणतो तेव्हा आपणही या 3 गुणांच्या परे जातो, गुणातीत होतो, या संसारातून मुक्त होतो. तसेच त्यांची कर्मे ही दिव्य असतात. उदाहरणार्थ, त्यांच्या श्रीराम अवतारातील कृती, श्री नरसिंह अवतारातील कृती, वामनदेव अवतारातील कृती, स्वतः श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या अवतारातील कृती आणि त्या अगोदर स्वतः श्रीकृष्ण अवतरले त्यांच्या कृती, त्यांच्या लीला सर्व काही दिव्य आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या आणि कर्माच्या दिव्यत्वाचे ज्ञान भौतिक जगातून मुक्त होण्यास पुरेसे आहे. हे सत्य मनुष्याने जाणून घेतलं पाहिजे. प्रयत्नपूर्वक साधू शास्त्र गुरूंच्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर आपण हे समजू शकतो. अशा प्रकारे भगवंतांचा जन्म दिव्य आहे, तसेच त्यांचे कर्मही दिव्य आहे. हे जो तात्विकदृष्ट्या म्हणजे प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेतून, प्रामाणिक संप्रदायातून, प्रामाणिक भक्तांच्या माध्यमातून मोठ्या गांभीर्याने, मोठ्या विश्वासाने जाणतो, मानतो, तो भगवंतांच्या धामी परत जातो. या भौतिक जगतात परतून येत नाही, त्यांचा पुनर्जन्म होत नाही. प्रेक्षक हो, ज्या जन्मांमध्ये खूप सारे आव्हाने आहेत, संकटे आहेत, आपल्याला ठरवून दिलेल्या वयापर्यंत जगावंच लागतं, आपलं शरीर टिकवण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात, कर्तव्य बंधन पाळावं लागतं, तेव्हासुद्धा आपण काही कर्म करतो आणि पुन्हा त्या कर्माची फळं भोगण्यासाठी पुन्हा जन्म घेतो. या चक्रातून मुक्त होणं तसं सोपं नाही, परंतु तेच चक्र थांबवण्यासाठी भगवंत स्वतः येथे येतात. हे जर आपण जाणलं तर त्यामध्ये आपलाच फायदा आहे. म्हणजे एका दृष्टीने भगवंत या भौतिक जगतात त्यांना काहीही घेणं देणं नसताना आपल्या जन्ममृत्यूचे चक्र थांबवण्यासाठी स्वतः जन्म घेतात, प्रकट होतात. ही भगवंतांची विशेष करुणा आहे, नाही? मग जर या भौतिक जगात आपला पुन्हा जन्म झालाच नाही तर मग जरा, व्याधी, मृत्यूसारखी संकटे आपल्यावर येणारच नाहीत आणि आपण भगवतधामी भगवंतांच्या सानिध्यात आनंदात राहू. ज्याप्रमाणे मधुमंगल सारखे गोप आणि गोपी सतत शाश्वतरित्या भगवंतांच्या सानिध्यात राहून त्यांची सेवा करतात, अगदी त्याप्रमाणे. त्यासाठीच तर आपणही भगवंतांच्या दिव्य जन्म आणि कृतींबद्दल जाणण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.
ज्याबद्दल श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान या पुस्तकामध्ये भगवद्गीतेमध्ये भागवतामध्ये सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ माखन चोर लीला, यमलार्जुन उद्धार लीला, गोवर्धन लीला. त्यांनी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये कशी भगवद्गीता सांगितली, भगवंतांनी द्वारकेमध्ये कसे पाण्यामध्ये त्यांचे राज्य उभारले, त्यांना रणछोड हे नाव कसे पडले इत्यादी. ज्या लीलांना अंतच नाही, ज्यांचे आपण अजूनही गुणगान गातो, ज्या शाश्वत आहेत आणि सर्वोत्तम आहेत, त्या लीला भगवंत त्यांच्या भक्तांच्या प्रसन्नतेसाठी, लोक कल्याणासाठी करतात. आपण त्या लीलांना, त्या कृतींना आपल्या चित्ताचे शुद्धीकरण करण्यासाठी सतत श्रवण करून त्यांना तात्विकदृष्ट्या जाणून आपणही भगवंताच्या प्रसन्नतेसाठी, लोकांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी कर्म केली तर आपणही भगवतधामी जाऊ शकतो, जेथे भगवंत आध्यात्मिक जगतात, आध्यात्मिक शरीरात, आध्यात्मिक स्वभावानुसार राहत असतात. प्रेक्षक हो, जो हे सत्य भगवंतांकडून अथवा अधिकृत स्रोतांकडून जाणून घेतो, तो हे वर्तमान भौतिक शरीर सोडल्यानंतर पुन्हा जन्माला येत नाही. अशा प्रबुद्ध जीवांना भगवत धामात प्रविष्ट करण्यात येते. तेथे ते भगवंतांच्या दिव्य प्रेममयी भक्तीत मग्न होतात. म्हणून भगवद्गीता आणि भागवत यांच्यात अंकित असलेल्या भगवत चरित्रांविषयी आपण अधिकाधिक श्रवण करू तर आपणास भगवंतांच्या दिव्य प्रकृतीची अधिकाधिक जाणीव होईल आणि भगवत धामाच्या मार्गावर आपली प्रगती होत राहील. आणि मग आपण मोक्ष प्राप्ती करून तेथे जाऊ शकतो. तोच मोक्ष जो प्राप्त करण्यासाठी योगी तपस्वी हजारो जन्मांपर्यंत तपस्या करतात. खूप सारे ज्ञानी, योगी, देव, साधू, संत, तथाकथित तत्वज्ञानी लोक आहेत की जे हे तर्क, वितर्क, कुतर्क आणि समजण्याचा प्रयत्न करतात. त्यांना जे समजावले जाते ते समजण्याची त्यांची इच्छा नसते. भगवंतांना भक्तीद्वारे समजले जाऊ शकते, परंतु हे ज्ञानी लोक ज्ञानाद्वारे समजण्याचा प्रयत्न करतात, त्यावर तर्कवितर्क करतात, वादविवाद करतात. त्यांना मोक्ष मिळणं अशक्य आहे. किंवा जरी मिळाला तरी ब्रह्मज्योतीपर्यंतच मिळतो. ब्रह्मज्योती म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या शरीरातून निघणारे तेज. त्यामध्ये ते योगी तपस्वी जातात, जेथे आत्म्याला काही कर्तव्य नसते, हालचाल नसते, तेथे ते निश्चित पडलेले असतात. तेथे त्या आत्म्याला निष्क्रिय राहावं लागतं, परंतु आत्मा तर सक्रिय आहे ना. तेथे त्यांना जेव्हा काहीच करायला मिळत नाही, परंतु मनामध्ये इच्छा तर असतात, तेव्हा ते पुन्हा या भौतिक जगतात परततात. म्हणजे हजारो जन्मांपर्यंत तपस्या करून तेथे जाऊनही काहीही उपयोग होत नाही. उदाहरणार्थ, जे विमान मुंबईतून उडाले आणि ते अमेरिकेमध्ये जाते वेळी कुठेतरी त्याला खाली उतरावेच लागते. कधीच असं होत नाही की ते विमान सतत आकाशामध्येच राहू शकते. म्हणून ज्याप्रमाणे योगी, साधू ब्रह्मज्योतीमध्ये जातात, त्यांना पुन्हा या भौतिक जगतात उतरावंच लागतं. परंतु जे भगवंतांचे श्रद्धावान भक्त असतात, ते भगवंतांना जाणल्याने जन्ममृत्यूच्या चक्रापासून होणाऱ्या मुक्तीची पूर्णावस्था प्राप्त करू शकतात. प्रेक्षक हो, 5 प्रकारच्या मुक्ती आहेत. एक म्हणजे सायुज्य मुक्ती, जिच्याने भगवंतांच्या ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होता येते. सारूप्य मुक्ती म्हणजे भगवंतांसारखे रूप प्राप्त करता येते. सालोक्य मुक्ती म्हणजे भगवंतांचे लोक म्हणजेच गोलोक धाम प्राप्त करता येते. सामिप्य मुक्ती म्हणजे भगवंतांच्या समीप, भगवंतांच्या जवळ राहून त्याची सेवा करता येते. साष्ट्री मुक्ती म्हणजे भगवंतांसमान ऐश्वर्य प्राप्त करून गोलोक धामामध्ये राहता येते. आणि सायुज्य मुक्ती व्यतिरिक्त इतर 4 मुक्तींमध्ये चरमसिद्धी कोणती असेल तर ते आहे कृष्ण प्रेम प्राप्त करणे. जे लोक भगवत प्रेम प्राप्त करतात ते कोणतीही सिद्धी प्राप्त न करताही गोलोक धामामध्ये जे सर्व ग्रहांमध्ये उच्चतर आहे, तेथे भगवंतांसोबत निवास करून त्यांची सेवा करतात. तेथे भगवंतांच्या सोबत राहण्याचे परमभाग्य त्यांना लाभते, ज्याला परमसिद्धी म्हटले आहे. अशा प्रकारे पूर्णपणे कृष्ण भावनाभावित असणारा मनुष्य वर्तमान देहाचा त्याग केल्यानंतर आणखी भौतिक देह स्वीकारित नाही, तर स्वगृही अर्थात भगवत धामामध्ये परत जातो. उदाहरणार्थ, प्रभू श्रीरामांचे प्रत्यक्ष दर्शन घेतलेले, त्यांची दासभावनेने सेवा केलेले, त्यांच्याशी मित्रत्व बाळगलेले, त्यांच्याशी संभाषण केलेले, त्यांच्या राज्यात निवास करणारे असे सर्व अयोध्यावासी प्रजाजन भगवत धामात परत गेले. प्रेक्षक हो, त्यासाठी भगवत भक्ती करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी जोपर्यंत एखाद्याला शुद्ध भक्ताची, वैष्णवांची कृपा मिळणार नाही, तोपर्यंत ते हे समजू शकणार नाही आणि मोक्ष मिळवू शकणार नाही. म्हणून मनुष्याने दुष्टांचा, अभक्तांचा, असुरी वृत्तीच्या लोकांचा संग त्यागावा.
आणि सदैव भक्तांचा तथा साधूंचा संग घ्यावा. मनुष्याने स्वतःच्या उद्धारासाठी शुद्ध भक्ताचा आश्रय घेतला पाहिजे आणि भगवंतांच्या दिव्यतेबद्दल जाणले पाहिजे. म्हणून प्रल्हाद महाराज भगवान नरसिंह देवांना विनंती करतात की प्रभू, मला भौतिक ऐश्वर्य देऊ नका, त्यापेक्षा मला तुमच्या शुद्ध भक्तांचा, सेवकांचा संग द्या. या जगातील प्रत्येक बुद्धिमान व्यक्तीने प्रल्हाद महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालले पाहिजे. प्रेक्षक हो, जेव्हा आपण याबद्दल मनामध्ये निश्चिंत असतो, आपल्या संपूर्ण विश्वास असतो, तेव्हा आपल्याला पुन्हा या भौतिक जगात परत येण्याची आवश्यकता राहत नाही. उदाहरणार्थ, सामान्यतः युद्धामध्ये मनुष्यास आपल्या रथाचे आणि अश्वांचे सहाय्य घेऊनच शत्रूवर विजय मिळवता येतो आणि शत्रूस पराभूत केल्यानंतर तो रथाचा आश्रय त्यागू शकतो. त्याचप्रमाणे मनुष्याने मानवी देहामध्ये निवास असेपर्यंत त्या देहाचा पूर्ण उपयोग करून भगवतधामी परत जाण्याचे पूर्णत्व प्राप्त करावे. परंतु दुर्दैवाने लोक असे प्रयत्न करण्याऐवजी समाज, मैत्री, प्रेम आणि नातेवाईक यांच्याविषयी चिंतन करण्यातच घडून गेलेले आहेत. तथापिही श्रीकृष्ण भावनामृत संघटना संपूर्ण जगभरातील लोकांना आध्यात्मिक प्रशिक्षण देत आहे आणि मृत्यूवर कसा विजय मिळवता येईल याविषयी शिकवण देत आहेत. भगवंतांचा आश्रय घेतल्याविना मनुष्य मृत्यूवर विजय मिळवू शकत नाही. प्रेक्षक हो, जो श्रीकृष्णांना पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणीत नाही, तो निश्चितपणे तमगुणात आहे आणि त्यामुळे तो मुक्तीची प्राप्ती करूच शकत नाही. तो मधाच्या बाटलीचा केवळ पृष्ठभाग चाटतो आहे आणि त्यामुळे तो मुक्ती प्राप्त करूच शकत नाही. असे तथाकथित ज्ञानी भौतिक जगतामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण कर्म करीत असले तरीही त्यामुळे ते मुक्तीसाठी प्राप्त होत नाहीत. आणि मग या संसारात फसून भय, क्रोध, आसक्ती अशाच गोष्टी ते निवडतात. या 3 गोष्टीतून कसे बाहेर पडता येते हे भगवंत पुढील श्लोकांमध्ये सांगणार आहेत. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान या पुस्तकाद्वारे, भगवद्गीता भागवताद्वारे भगवंतांची दिव्यता जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि भगवत धामाच्या मार्गावर प्रगती केली पाहिजे. प्रेक्षक हो, ज्यांना कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान, भगवद्गीता जशी आहे तशी, तसेच भागवतम हे आणि अशा प्रकारचे अधिकृत आध्यात्मिक ग्रंथ हवे असतील तर त्यांच्यासाठी जवळच्या इस्कॉन केंद्रामध्ये ते उपलब्ध आहेत. किंवा ज्यांना हे पवित्र ग्रंथ ऑनलाईन खरेदी करायचे असतील तर त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. हे ग्रंथ वाचून नक्की स्वतःचा फायदा करून घ्यावा ही विनंती. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. शुद्ध भक्तांकडून भगवंतांबद्दल अधिक श्रवण करूयात. भगवंतांना जाणून मुक्तीची पूर्णावस्था प्राप्त करूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.